नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण सगळेजण वर्षभर आपल्या शेतामध्ये राब राबतो. नांगरणी असो, लागवड असो, खतपाणी असो, प्रत्येक गोष्टीत आपला घाम आणि आपली आशा गुंतलेली असते. आणि आपल्या सगळ्यांचं एकच स्वप्न असतं, एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढायचं. पण मग येतो एप्रिल महिना. रणरणतं ऊन, तापलेली जमीन आणि पाण्याची ओढ. हा तोच महिना आहे जिथे आपलं हे 100 टनांचं स्वप्न एकतर सत्यात उतरतं किंवा आपल्या डोळ्यांदेखत करपून जातं. आपण अनेकदा पाण्याचीच चिंता करत बसतो, पण आपल्या हे लक्षातच येत नाही की आपल्या डोळ्यांदेखत आपलं पीक त्या उष्णतेमुळे आतून अक्षरशः उपाशी मरत असतं. या तीव्र गरमीमध्ये आपण जमिनीतून दिलेली युरिया किंवा दुसरी खतं म्हणजे माहितीये, एखाद्या तहानलेल्या माणसाला कोरडी भाकरी देण्यासारखं आहे. पोटात अन्न आहे, पण ते घशाखाली उतरत नाहीये, शरीराला लागत नाहीये. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि त्यावरचा एक अचूक उपाय सुद्धा पाहणार आहोत. आपण नॅनो क्रांतीमध्ये खोलवर जाणार आहोत की कसं 2022 नंतर आलेली ही नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी सारखी तंत्रज्ञानं ऊसाच्या शेतीचं चित्र कायमचं बदलत आहेत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका प्रवासावर निघणार आहोत. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की एप्रिल महिन्यात पिकांसमोर नेमकं संकट उभं तरी काय असतं. त्यानंतर या संकटावर मात करण्यासाठी नॅनो विज्ञान आपल्याला नेमका कोणता उपाय देतं ते पाहू. मग आपण थोडं भविष्यात डोकावून 2026 मध्ये येणारं नवीन, अधिक प्रभावी तंत्रज्ञान काय आहे हे जाणून घेऊ. त्यानंतर प्रत्यक्ष शेतात 100 टनांच्या उत्पादनासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, कोणती फवारणी करायची याची अगदी अचूक माहिती घेऊ. आणि शेवटी या सर्व ज्ञानाला एकत्र जोडून एक स्मार्ट शेतीची रणनीती कशी तयार करायची हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एप्रिल महिन्यात नेमकं असं काय होतं की आपलं हिरवंगार, जोमानं वाढणारं पीक अचानक खंगायला लागतं. आपण वरून पाणी देतो, जमिनीतून खत देतो, तरीही त्याची वाढ खुंटते. ह्यामागचं ते छुपे कारण काय आहे, ज्यामुळे आपलं पीक वाढीच्या ऐन काळात उपाशी राहायला सुरुवात होतं? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याच कारणामध्ये आपल्या समस्येचं उत्तर दडलेलं आहे. यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे आणि ते आपल्या दैनंदिन आयुष्यासारखंच आहे. जसं आपण जास्त उन्हात थकल्यावर काम करणं थांबवून कुठेतरी सावली शोधतो, आराम करतो, तसंच उसाचं झाडही करतं. ही त्याची एक नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे. जेव्हा बाहेरचं तापमान 48°C पुढे जातं, तेव्हा झाड स्वतःला वाचवण्यासाठी सेमी डॉर्मन्सी म्हणजेच अर्धसुप्तावस्थेत जातं. या अवस्थेत त्याची मुळं जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्याचं त्यांचं मुख्य काम खूप कमी करतात, जवळपास थांबवतातच. झाड जणू काही म्हणतं, बाहेर खूप धोका आहे, मला माझी ऊर्जा वाचवायची आहे. याचा थेट परिणाम म्हणजे आपण जमिनीतून कितीही महागडं खत दिलं, युरियाची पोत्याची पोती रिकामी केली, तरी ते पिकापर्यंत पोहोचतच नाही. खत जमिनीत तसंच पडून राहतं आणि आपलं पीक वरून हिरवं दिसत असलं तरी आतून उपाशी राहतं. आणि हाच तर काळ असतो त्याच्या जोमदार वाढीचा, जिथे त्याला सगळ्यात जास्त अन्नाची गरज असते. मग ह्या समस्येवर उपाय काय? जर पिकाच्या पोषणाचा मुख्य मार्ग म्हणजे त्याची मुळं बंद झाली असतील, तर पिकाला पोषण द्यायचं कसं? त्याला उपाशी मरू द्यायचं का? अजिबात नाही. इथेच विज्ञान आपल्या मदतीला धावून येतं. नॅनो सायन्स म्हणजेच सूक्ष्म तंत्रज्ञान आपल्याला एक असा मार्ग दाखवतो जो मुळांवर अवलंबूनच नाही. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे मुळांचा बंद झालेला रस्ता टाळून एक पर्यायी, थेट आणि अधिक कार्यक्षम मार्ग तयार करतं. जसं शहरात ट्रॅफिक जॅम लागल्यावर आपण लहान गल्ल्यांमधून किंवा फ्लायओव्हरवरून पटकन पुढे जातो, तसंच नॅनो तंत्रज्ञान पिकाला पानांवाटेत थेट पोषण देतं. आता ह्या स्लाइडवर बघा, दोन्हीतला फरक किती स्पष्टपणे दिसतोय. डावीकडे आहे आपल्या पारंपरिक युरियाच्या खताचा दाणा. त्याचा आकार असतो जवळपास 1 मिलीमीटर. आता उजवीकडे बघा, हा आहे नॅनो खताचा कण. याचा आकार आहे फक्त 20 ते 50 नॅनोमीटर. आता हे नॅनोमीटर म्हणजे किती लहान? तर 1 मिलीमीटरचे 10 लाख भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे 1 नॅनोमीटर. म्हणजे नॅनोकण आपल्या युरियाच्या दाण्यापेक्षा हजारो पटींनी लहान असतो. आता ऊसाच्या पानावर हजारो छोटी छोटी दारं असतात, जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना आपण पर्णरंध्रे किंवा स्टोमॅटा म्हणतो. ही झाडाची नाक आणि तोंड आहेत. पारंपरिक युरियाचा दाणा ह्या दारांसाठी एखाद्या फुटबॉलसारखा आहे. तो आत जाऊच शकत नाही. पण नॅनो खताचा कण इतका सूक्ष्म असतो की तो ह्या दारांमधून अगदी सहजपणे आत जातो आणि थेट पिकाच्या रक्तप्रवाहात म्हणजेच त्याच्या रसामध्ये मिसळतो आणि तिथून झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतो. आणि या सूक्ष्म आकारामुळे कार्यक्षमतेत जो फरक पडतो तो खरंच आश्चर्यकारक आहे. या चार्टकडे लक्ष द्या. महाराष्ट्राच्या काळ्या कसदार जमिनीत सुद्धा
पारंपरिक युरियाची कार्यक्षमता फक्त 30 ते 40% आहे. याचा अर्थ काय होतो? आपण 100 किलो युरिया टाकला म्हणजे साधारण 2 गुण्या, तर त्यातला फक्त 30 ते 40 किलो युरियाच पिकाला मिळतो. मग उरलेल्या 60-70 किलो युरियाचं काय होतं? तो एकतर वायू बनून हवेत उडून जातो किंवा पाण्यासोबत जमिनीत खोलवर वाहून जातो, जिथे तो आपलं भूजल खराब करतो. म्हणजे आपले 70% पैसे आणि आपली मेहनत वाया जाते. याउलट नॅनो खतांची फवारणी थेट पानांवर होत असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता 90%पेक्षा जास्त आहे. म्हणजे फवारलेलं जवळपास सगळ्यांचं सगळं खत पिकाच्या कामी येतं आणि तेही फक्त 24 तासांच्या आत पिकाच्या प्रत्येक भागापर्यंत, अगदी शेंड्यापासून ते मुळांपर्यंत पोचतं. पण तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही. ते सतत विकसित होत असतं. आज आपण फक्त नॅनो युरियाबद्दल बोलत नाही आहोत. विज्ञान त्याच्याही पुढे गेलं आहे. जे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे त्यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान आता आपल्या दारात उभं आहे. 2026 मध्ये आणि त्यानंतर आपण जे वापरणार आहोत ते आहे नॅनो युरिया प्लस. हे जुन्या नॅनो युरियाचं एक मोठं आणि अत्यंत महत्त्वाचं अपग्रेड आहे. जसं आपण आपला साधा फोन बदलून स्मार्टफोन घेतो ना, अगदी तसाच हा बदल आहे. ह्या तक्त्यामध्ये दोन्हीतील फरक अगदी स्पष्टपणे दिसतोय. जो सामान्य नॅनो युरिया आज बाजारात मिळतो त्यात नत्राचं प्रमाण फक्त 4% असतं, पण नवीन येणाऱ्या नॅनो युरिया प्लसमध्ये हेच प्रमाण तब्बल 4 पटीने वाढवून 16% करण्यात आले आहे. ह्याचा सरळ अर्थ आपल्याला कमी मात्रेत जास्त ताकद मिळणार आहे. पण ह्यातला सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल आहे तो म्हणजे बायोपॉलिमर तंत्रज्ञानाचा. यामुळे खताचं उत्सर्जन एकदम जलद गतीने न होता पिकाच्या गरजेनुसार हळू आणि नियंत्रित पद्धतीने होतं. तर हे बायोपॉलिमर्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे नॅनो कणांवर चढवलेलं एक नैसर्गिक जैविक आवरण आहे. हे आवरण एका स्मार्ट डिलिव्हरी सिस्टमसारखं काम करतं. यामुळं नत्र पिकाला एकदम न मिळता गरजेनुसार हळूहळू जवळजवळ 8 ते 10 दिवस मिळत राहतं. याचा सर्वात मोठा फायदा काय आहे? यामुळं पिकाची अचानक, अनावश्यक आणि कमजोर वाढ होत नाही, ज्याला आपण उतावीळ वाढ किंवा सर्ज ग्रोथ असं म्हणतो. अशी अचानक वाढ झाली की पिकाची पानं लुसलुशीत आणि कमजोर होतात आणि अशी पानं म्हणजे मावा, तुडतुडे किंवा पांढरी माशी यांसारख्या किडींसाठी आयती मेजवानीच असते. बायोपॉलिमर तंत्रज्ञानामुळे पिकाला एक स्थिर आणि सातत्यपूर्ण ऊर्जा मिळते, ज्यामुळे त्याची वाढ जोमदार पण नैसर्गिक आणि मजबूत होते. बरं, आतापर्यंत आपण विज्ञान समजून घेतलं, तंत्रज्ञान समजून घेतलं, पण ह्या सगळ्या ज्ञानाचा आपल्या शेतात प्रत्यक्ष वापर कसा करायचा? 100 टनांचं लक्ष्य गाठण्यासाठी एप्रिल महिन्यातील त्या निर्णायक काळात फवारणी करताना कोणतं मिश्रण वापरायचं, त्याची अचूक रेसिपी, अचूक प्रमाण आता आपण पाहूया. ही एक प्रकारची संजीवनी आहे जी आपल्या पिकाला उन्हाळ्याच्या ताणातून बाहेर काढेल. ही रेसिपी आणि तिचं प्रमाण नीट लक्षात घ्या. एका 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 60 मिली नॅनो युरिया प्लस घ्यायचंय, जे पानांना थेट नत्र पुरवून त्यांची वाढ चालू ठेवेल. त्यानंतर 60 मिली नॅनो डीएपी घ्यायचे. डीएपी मधला फॉस्फरस कांड्याची जाडी आणि मुळांची ताकद वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा घटक आहे 30 मिली समुद्री शैवाल अर्क, उदाहरणार्थ सागरिका किंवा बाजारात उपलब्ध असलेलं इतर कुठल्याही चांगल्या कंपनीचं उत्पादन. हे एक अँटी स्ट्रेस एजंट म्हणून काम करतं. यात नैसर्गिक संजीवके असतात जी पिकाला उष्णतेचा ताण सहन करण्याची आंतरिक शक्ती देतात. आणि सगळ्यात शेवटी 5 मिली सिलिकॉन आधारित स्प्रेडर. ऊसाचं पान गुळगुळीत आणि मेणचट असतं. स्प्रेडरशिवाय फवारलेलं द्रावण थेंब बनून खाली ओघळून जाईल. स्प्रेडर हे द्रावण पानावर पसरवून त्याला चिकटून ठेवतो. पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी अनेक शेतकरी विसरतात आणि नुकसान करून घेतात ती म्हणजे जार टेस्ट. कधीही थेट मोठ्या टाकीत किंवा बॅरलमध्ये मिश्रण करू नका. आधी एका स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा बाटलीत पंपाच्या प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात सर्व औषधं एकत्र करून पहा. ते व्यवस्थित मिसळलं, दुधासारखं एकजीव झालं तर ते फवारणीसाठी सुरक्षित आहे. पण जर त्या मिश्रणात दहीसारख्या गुठळ्या झाल्या, ते फुटलं किंवा बरणी गरम झाली तर समजावं की ती औषधं एकमेकांशी सुसंगत नाहीत. असं मिश्रण फवारल्यास त्याचा पिकाला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल. पानं जळू शकतात. म्हणून ही जार टेस्ट अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कितीही चांगलं मिश्रण बनवलं पण ते चुकीच्या वेळी फवारलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. फवारणी कधी करावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत कधीही फवारणी करू नका. ही धोक्याची वेळ आहे. कारण या वेळेत तीव्र उष्णतेमुळे पानं स्वतःला वाचवण्यासाठी आपली पर्णरंध्र म्हणजे ती छोटी दारं बंद करून घेतात.
अशा वेळी फवारणी करणं म्हणजे बंद दारावर टकटक करण्यासारखं आहे. आत कुणीच घेणार नाही. उलट पानांवर औषधाचे थेंब तसेच राहिल्याने आणि त्यावर सूर्यप्रकाश पडल्याने पानं जळण्याचा, त्यांना चटका लागण्याचा धोका असतो. फवारणीसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 6 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते रात्री 8. याच वेळेत तापमान कमी असतं, हवेत गारवा असतो आणि पानांची छिद्र पूर्णपणे उघडी असतात, ज्यामुळे फवारलेलं खत 100% शोषलं जातं. आता एक महत्वाचा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. नॅनो खतं आली म्हणजे जमिनीतून खत देणं पूर्णपणे बंद करायचं का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. नॅनो तंत्रज्ञान हे पारंपरिक शेतीला पर्याय नाही, तर ती एक अत्यंत हुशारीची जोड आहे. आणि या दोन्हींचा समतोल कसा साधायचा यासाठीच आहे 75-25चा साधा सोपा नियम. हा नियम आपल्याला या नवीन तंत्रज्ञानाला आपल्या पारंपरिक शेती पद्धतीत कसं बसवायचं हे शिकवतो. हा नियम अगदी सोपा आहे. आपल्याला आपल्या पिकाच्या संपूर्ण आयुष्यात लागणाऱ्या खतांच्या एकूण नियोजनापैकी 75% खतं ही जमिनीतूनच द्यायची आहेत, ज्याला आपण बेसल डोस आणि इतर खतमात्रा म्हणतो. हा आपल्या पिकाचा पाया आहे, जो जमिनीची सुपीकता आणि पिकाची मूळ ताकद तयार करतो. या पाळाशी कोणतीही तडजोड करायची नाही. नॅनो फवारण्यांचा वापर आपल्याला शेवटच्या 25% खतांसाठी करायचा आहे, जी आपण वरून देतो किंवा पिकाला विशिष्ट अवस्थेत तातडीची गरज असते. सोप्या भाषेत सांगायचं तर नॅनो खतं ही बेसल डोसला पर्याय नाहीत, तर ती एक पूरक आणि अधिक प्रभावी पद्धत आहे, जी पिकाला ऐन गरजेच्या वेळी, संकटाच्या वेळी आधार देते. आणि या स्मार्ट रणनीतीचा थेट फायदा काय? विविध कृषी संशोधनानुसार फक्त एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमधली पोषक तत्वांची कमतरता जी उष्णतेमुळे येते ती दूर केल्याने आपल्या एकरी उत्पादनात 5 ते 8 टनांची निव्वळ वाढ होऊ शकते. विचार करा, फक्त 2 महिन्यांचं योग्य नियोजन, काही मोजक्या फवारण्या आणि आपल्या उत्पन्नात एवढा मोठा फरक पडू शकतो. कारण या काळात आपलं पीक उष्णतेमुळे थांबत नाही, ते सतत वाढत राहतं. त्याची कांडी लांब होते, जाड होते आणि परिणामी वजन वाढतं. हे बघा, 100 टनांच्या लक्ष्यासाठी वर्षभराचं नियोजन कसं असावं याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. लागवडीच्या वेळी पारंपरिक बेसल डोससोबतच ऊसाच्या बेण्याला नॅनो DAPची प्रक्रिया करा, ज्यामुळे सुरुवातीपासूनच मुळं मजबूत होतील. फुटव्याच्या अवस्थेत म्हणजे 45 ते 90 दिवसांदरम्यान जमिनीतून युरियाची मात्रा द्या आणि सोबतच 2 लक्षित नॅनो फवारण्या करा. जोमदार वाढीच्या काळात म्हणजे 120 ते 150 दिवसांनी तिसरी फवारणी करा. या काळात ऊस खूप उंच झालेला असतो, त्यामुळे पंपाने फवारणी करणं शक्य नसतं. त्यामुळे ड्रोनचा वापर करणं हा एक उत्तम पर्याय आहे. आणि एकदा पक्वतेची अवस्था आली की फवारण्या थांबून फक्त साखर उतार्यावर आणि पाणी नियोजनावर लक्ष केंद्रित करा. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची टिप, जी आपल्या फवारणीचा खर्च वसूल करून देईल. आपण हजारो रुपयांची महागडी औषधं आणतो, पण जर आपलं पाणीच खराब असेल, जड असेल, तर त्याचा पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. जर आपल्या विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी जड असेल, म्हणजेच त्याचा सामू किंवा pH 7.5 पेक्षा जास्त असेल, तर ते पाणी खतांची ताकद कमी करतं. उपाय अगदी सोपा आहे. फवारणीचं मिश्रण बनवण्यापूर्वी प्रति 15 लिटर पंपात फक्त 1 ग्रॅम सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व टाका आणि पाणी ढवळा. यामुळे पाणी सुधारेल, त्याचा pH कमी होईल आणि आपण फवारत असलेल्या खतांची आणि औषधांची ताकद 100% पिकाला मिळेल. तर शेवटी प्रश्न हाच उरतो, आपण फक्त कष्ट करत राहणार की आपल्या कष्टाला विज्ञानाची हुशारीची जोड देणार? निवड आपली आहे आणि ही एक छोटीशी निवड आपल्या एकरी उत्पादनात 5 ते 8 टनांचा मोठा फरक घडवून आणू शकते. शेतकरी बांधवांनो, 100 टनाचं लक्ष्य अवघड नाहीये, ते शक्य आहे. फक्त योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. जर ह्या माहितीने तुमच्या विचारात बदल घडवला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.